नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेमध्ये आपण पाहत आहोत डेअरी विकण्याच्या विरोधामध्ये बाईच्या विरोधामध्ये आपली कृष्णा तिथे ठामपणे उभी असते आणि सगळ्यांसमोर ती तिचं मत मांडत असते. बाळजाबाई जर ह्या विरोधात गेल्या तर त्यांच्या विरोधात अख्खं गाव जाईल हे त्यांचा दीर त्यांना सांगू लागतो आणि ही बाजू आत्ता सावरून घ्यायला हवी हेही त्यांना तो सांगू लागतो. बाळजाबाईच्या लक्षात येतं आता गावाच्या विरोधात जाण्यात काहीच अर्थ नाही. मग ती गावातल्या लोकांना समजावून सांगू लागली की जर आज आपण हा व्यवहार केला तर आपला किती फायदा होईल, पुढे जाऊन आपल्या गावाला ह्या गोष्टीमुळे रोजगार मिळेल, असं सगळं काही ती समजावून सांगू लागते आणि आपल्याकडे सोन्याचं धोरही निघल हेही बोलू लागते. पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर कृष्णा मात्र म्हणते, उद्याच्या सोन्याच्या धुरासाठी आज आपण आपली चूल जाळायचा हा कुठला न्याय आणि तुम्ही घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे हे आम्हा सगळ्यांना वाटतं आणि तुम्ही डेअरी विकू नये कारण तुम्ही उद्याचा विचार करताय पण आज ह्या क्षणासाठी आम्ही विचार करत आहे आणि आमच्या घरात चूल फक्त ह्याच गोष्टीमुळे पेटते आणि तीच गोष्ट जर नसेल तर आमच्या घरातली चूल बंद पडेल. हे सगळ्या गावासमोर तिने स्पष्ट बोलल्यानंतर बाळजाबाई लक्षात येतं अख्खं गाव ह्या मुलीच्या शब्दावर चालत आहे. हिच्या विरोधासोबत सगळेच जण विरोध करत आहे. इतका प्रयत्न करून समजावूनही गावातले लोक डेअरी विकू नये म्हणून ह्याच गोष्टीवर ठाम असतात आणि ह्या गोष्टीमुळे आता बाळजाबाईचा नाईलाज होऊन जातो आणि सगळ्या गावाच्या वतीने कृष्णा बाजू मांडत असते. एकदम शब्दशः कात्रीत ती बाळजाबाईला धरत असते. त्यामुळे बाळजाबाईला आता सगळ्या गावासमोर तिचं म्हणणं ऐकावंच लागलं आणि सगळ्या गावासमोर मग ती म्हणू लागली की आमच्या लक्षात येतं आहे तुमचं काय मत आहे, पण खरंच जर डेअरी विकली तर आपल्या गावाचं भलं होईल. जयवंतरावाला ती रागवते की ही मुलगी बरोबर बोलत आहे त्यामुळे तू मध्ये मध्ये बोलू नको. बाळजाबाई आता त्या मुलीच्या हाकेला हाक देत आता सगळ्या गावासमोर हात जोडून माफी मागत सांगतात, आम्ही खूप चुकीचं काम करत होतो, आम्हाला माफ करा आणि आम्ही आमचा डेअरी विकण्याचा निर्णय मागे घेतो असं सगळ्यांसमोर जाहीर केल्यानंतर सगळ्यांची माफीही त्या मागतात आणि गावकरी ह्या गोष्टीने खूप आनंदी होतात. सगळा जल्लोष तिथे होऊ लागतो आणि हे सगळं कृष्णामुळे झालं म्हणून गावातले लोक तिला उचलून नाचू लागतात. आता डेअरी विकण्याचा निर्णय मागे घेतल्यामुळे त्यांच्यावरती काय काय संकट येणार हे त्यांना माहिती असूनही पण गावासमोर त्या मुलीची बाजू खरंच चांगली आहे, तिचं ऐकायला हवं असं सगळ्यांसमोर बोलत त्या मुलीची बाजू घेतात. ती सगळे गाव तिला उचलून घेऊन जल्लोष करून निघून जात असताना ज्यांना डेअरी विकायची होती त्या बाई मग आपल्या बाळजाबाईंना टोच मारायचं काही सोडणार नाही. त्या तिला म्हणतात, तुमचा डेअरी विकण्याच्या वेळेला काय रुबाब होता आणि आता ह्या मुलीने तुमचा सगळा रुबाब चकनाचूर करून टाकला, थोडीसुद्धा इज्जत ठेवली नाही तुमची ह्या मुलीने, असं म्हणत बाळजाबाईसमोरून तिचा अपमान करून निघून जाते आणि सगळेजण निघून गेल्यानंतर दुष्यंत हे आपल्या आईकडे रागारागाने पाहू लागतो कारण त्याला ही डेअरी विकूनचे पैसे मिळणार होते ते त्याला बिझनेसमध्ये वापरायचे होते. आता आईने हा निर्णय मागे घेतल्यामुळे त्याचाही संताप झालेला असतो आणि आईकडे रागारागाने तो पाहत पाहत तिथून निघून गेलेला असतो. त्याची आई त्याला थांबवण्यासाठी त्याच्या मागे मागे येते पण तो कुणाचं काही ऐकत नाही आणि रूममध्ये निघून जातो. रूमचा दर्जा बंद करून घेतो. बाळजाबाईला ह्या गोष्टीने फार वाईट वाटतं की आपल्या मुलाचं इतकं मोठं स्वप्न आपण पूर्ण करू शकणार नाही आणि हे सगळं फक्त त्या मुलीमुळे झालं. ते क्षण तिला आठवू लागतात जेव्हा ती मुलगी सगळ्या गावासमोर डेअरी विकण्याचा विरोध करत असते, तुमचा निर्णय चुकीचा आहे हे सांगत असते आणि त्याच वेळेला बाळजाबाईची जाऊ मैनाबाई येते आणि म्हणते, काय भिनसले काय, बहुतेक डेअरीचा व्यवहार रद्द केलाय वाटतं गावकऱ्यांच्या विरोधामुळे, असं म्हणत ती तिथे बोलत असतात. जयवंतीला गप्प बस सांगतो आणि त्यांचे मिस्टर मग त्यांना म्हणतात, माझं तुझ्याशी जरा काम आहे, आतल्या खोलीत येतेस का, म्हणून तिला घेऊन जाते कारण बाळजाबाईचा राग आणि त्याच्यात आपण चिरडायला नको म्हणून त्यांना काळजी वाटते मैनाला ते आत घेऊन जातात. इकडे जयवंतरावला थांबवून बाळजाबाई त्यांना सांगते, हे कोणी केलं आहे व्हायरल व्हिडिओ, सगळं काही मला लवकरात लवकर डिटेल काढून पाहिजे आहे, मी त्या व्यक्तीला सोडणार नाही ज्याने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे, आता तू माझ्यासमोर त्या व्यक्तीला आणून उभंच कर, हीच तुझं सगळ्यात महत्त्वाचं काम, असं सांगून त्याला ती कामाला लावते आणि तिचा राग तिचा आवेश पाहण्यासारखा असतो. पण आपले आढळराव पाटील तिथे बसल्या बसल्या टॉन्ट मारायचं काही सोडत नाही. डेअरीचा व्यवहार रद्द झाला वाटतं, गावकऱ्यांनी काही जमून दिलेलं दिसत नाही असं म्हणत
त्यांना ते टॉन्ट मारत असतात. बाळजाबाई त्यांच्याकडे रागारागाने पाहते आणि आढळराव पाटील मस्त हसत तिथे बसलेले असतात. त्यांचाच तर हा सगळा पराक्रम जो कृष्णावर शेकणार आहे. आता कृष्णा आपली घरी उचलून घेऊन गावकरी गेलेले असतात आणि गावकरी सगळ्या घडलेल्या हकीकत तिच्या आईला सांगू लागतात. कसं बाळजाबाईच्या विरोधात जाऊन तुमच्या ह्या डॅशिंग मुलीने काय काय पराक्रम केले, ती खरंच दुर्गादेवीचा अवतार आहे, वाघीण आहे. अगदी गावातले लोक तर म्हणतात खरंच ही दुसरी गावाला मिळणारी बाळजाबाईच म्हणायला हवी, कारण तिच्या ह्या पराक्रमामुळे गावकऱ्यांचा रोजगार वाचला. गावकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असली तरी तिच्या आईला ते क्षण आठवतात जेव्हा एक गोष्टीच्या विरोधात गेलं तर आपला सगळा संसार ह्या लोकांनी बाहेर फेकला होता. आता बाळजाबाईच्या त्या शेपटीवर ह्या मुलीने पाय दिला आहे म्हटल्यावर आता बाळजाबाई काय आपल्याला सोडणार नाही. कृष्णाच्या आईला टेन्शन येतं आणि कृष्णाची आई गावासमोर तर काही म्हणू शकत नाही. किती राग आला तरी कृष्णाला काही करू शकणार नाही. गोड गोड बोलून ती म्हणते, आता माझ्या मुलीने इतके छान पराक्रम केले आणि गावाचं इतकं भलं केलं तर तिचं मी दृष्ट काढते. तुम्ही सगळेजण जा, तुम्ही पण थकले असाल. मोर्चा काढून सगळ्या गावाला ती घरी जायला सांगते आणि कृष्णाला म्हणते, तुझी मी आज छान दृष्ट काढते. आणि घरामध्ये तावातावाने मग ती जात असते. तिचा मित्र थांबलेला असतो. त्याला म्हणते, तू जर नाही गेला तर तुझीही दृष्ट काढायची का? त्याला माहिती आहे दृष्ट म्हणजे काय काढणार आई. तो पटकन पळून जातो आणि घरामध्ये आई आतमध्ये जाते. इकडे बाळजाबाईला ते क्षण आठवत असतं जेव्हा अख्ख्या गावासमोर ह्या मुलीने तुम्ही चुकीचं काम करताय असं सांगते. याच्या अगोदरही झालेलं ते क्षणे आठवतात जेव्हा त्या एका व्यक्तीला न्याय देताना तुमच्याकडनं अन्याय होत आहे असं ती बोललेली. नंतरचं तुम्ही 50 घरं जोडण्याच्या नादात एका जणाचं घर मोडताय, हे क्षण सगळे क्षण आठवतात. अख्ख्या गावासमोर ह्या मुलीने कितीतरी वेळा पाणउतारा केला. ह्या कृष्णाला मी सोडणार नाही असा बाळजाबाईने आता निर्णय केला आहे. बाळजाबाईचा ह्या कृष्णावरती इतका जास्त आवेश, इतका जास्त राग निर्माण झाला आहे, ह्या मुलीचं काय करू आणि काय नाही असं बाळजाबाईला झालेलं असतं. बाळजाबाई त्या मुलीचाच विचार करत असते. त्या मुलीला चांगलाच धडा शिकवायचा हा निर्णय तिनेही घेतलेला आहे. दुष्यंतचा राग शांत झाल्यानंतर तो त्याच्या आईला आवाज द्यायला तिच्या रूमकडे जातो. पण रूमचा दरवाजा बंद असतो. तो हाक मारत असतो आणि आढळराव पाटील हे सगळं बसून पाहत असतात. आपल्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न ते करू लागतात. ती दरवाजा उघडणार नाही, तिची कायमची सवय आहे. पण तुम्ही का टेन्शन घेताय? पण आढळराव पाटील, तुम्हाला माहीत नसेल माझ्या आईने कितीतरी गोष्टी तिने सहन केल्या आहे. नवरा म्हणून तुम्ही तिला कधी साथ दिली नाही, तिच्याशी कधी मनमोकळेपणाने बोलले नाही, तिचा कधी आधार तुम्ही झाले नाही. तुमच्यामुळेच माझ्या आईचा हा असला विक्षिप्त स्वभाव तयार झाला. आणि तुम्ही जर नवरा म्हणून तिची साथ दिली असती तर ती माझ्यापासून तुमच्यापासून इतकी दूर कधी गेलीच नसती. तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यात हा जो काही तारतम्य, जो काही राग आवेश निर्माण झाला हा फक्त तुमच्याचमुळे झाला आहे. तुम्ही तिला प्रेम दिलं नाही, फक्त तुमच्याचमुळे आज माझ्या आईची ही असली अवस्था झाली आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याशी बोलण्याचा, मला काही समजवण्याचा प्रयत्न करत माझ्याशी जवळ येऊ नका असं म्हणत त्याच्या बापाला तो धमकी देतो. माझ्यापासून आणि माझ्या आईपासून 4 हात लांब राहायचं. आढळराव पाटील त्या मुलाला सांगतात, तुला खरंच काहीच माहीत नाही आहे. तुझ्याकडे जे सत्य माहिती आहे ते अर्धवट आहे. मी सांगेल तुला एक दिवस, पण तो म्हणतो मला तुमच्याकडनं काहीच ऐकून घ्यायचं नाही. इकडे जयवंतराव माहिती काढण्याच्या शोधात असतात. त्यांचा एक माणूस त्यांनी कामाला लावलेला तो येतो आणि तो सांगू लागतो की मला तो व्हिडिओ कोणी व्हायरल केला आहे त्याचा नंबर मिळाला आहे आणि त्या नंबरच्या बदल्यात अशी रगड रक्कम तो घेतो आणि तो नंबर त्या जयवंतच्या हातात देतो. आणि कुठल्या तरी मुलीचा नंबर आहे जिचं नाव कृष्णा आहे असं सांगत ते दिल्यानंतर जयवंतच्या लक्षात येतं, ही तर आपल्या गावातलीच कृष्णा, हिची एवढी मजल. आणि तो मुलगा सांगतो, पुढे काही काम असेल तर मला नक्की सांगा. कृष्णाचा नंबर पाहून जयवंतचा संताप होतो. जयवंत लगेच बाळजाबाईला फोन करून ही सगळी बातमी देऊ लागतो. इकडे कृष्णाची बहीण स्वाती तिला समजवत असते, त्या बाळजाबाईच्या नादी का लागतेस तू? दरवेळेला काहीतरी तुझ्याकडनंच कसं घडतं गं? तुला माहिती आहे ना ती बाळजाबाई कशी आहे, कशी तू तिच्या विरोधात गेली. अगं तू तिच्या विरोधात जायला नको होतं असं दोघींचं बोलणं चालू असतं. आणि ती सांगू लागते, गावाच्या भल्यासाठीच मी हे सगळं केलं. डेअरी विकली तर आपलं घर पण कसं चालेल, दूध विकूनच तर आपलं घर चालतंय असं म्हणत दोघीजणी बोलत असताना पाठीमागनं आई येते आणि काठीने फाट फटके देत तिला खाली जमिनीवरच लोळवते. बिचारी आई आई म्हणून विवळतच खाली वाकडे तिकडे पडते. आईचा आवेश इतका असतो, स्वाती थांबवण्याचा प्रयत्न करते की एवढं मारू नको गं तू.
त्यावेळेला तिची आई सांगते, तू मागे हो, नाही तर तुलाही खूप मारेल मी. तिच्यावरती काठी उगारते. पटकन स्वाती मागे सरकते आणि इकडे ती कृष्णाला बोलू लागते, तू आमच्या आयुष्यात आलीच का? तू खरंच खूप करंटी कपाळाची आहे. तुझ्यामुळे आमचं आयुष्याचं इतकं नुकसान झालं. तू आमच्या आयुष्यात आलीच नसती तर किती बरं झालं असतं. आज आमचं आयुष्य असलं जे झाले ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं. असं म्हणून बिचारी रडत असते. तिच्या रागात ती सगळं काही म्हणत असते. खरंच कृष्णाने दरवेळेला त्यांच्यावरती संकटच आणलीस. कृष्णाच्या ह्या संकटांच्या स्वभावामुळे तिच्या आईचा इतका संताप होतो. काठीने ती इतकं मारते त्या कृष्णाला. कृष्णा मार खात असते. तिच्या आईची बोलणं चालूच असतं आणि ह्या गोष्टीची जाणीव पण तिला होते की माझ्या काहीतरी गोष्टीमुळे गडबड होते आणि दरवेळेप्रमाणे संकट येतं. पण तिची आई म्हणते, तुझ्या या संकटामुळे जर माझ्या घरावर काही बला आली तर तुझी काही खेर नाही. असं म्हणत तिला ती खूप मारत असते. बिचारी विवळत असते आई आई म्हणून आणि मारही खात असते. तिला थोडीशीही दयामाया तिची आई करत नाही आणि खूप मारते. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, आपल्या कृष्णाला भेटायला तिथे दुष्यंत येतो. दुष्यंतला ह्या गोष्टीचा खूप संताप झालेला असतो. त्याला कळलेलं असतं तो व्हिडिओ व्हायरल कोणी केला आहे. जयवंतकडनं त्याच्या आईला बातमी मिळते की कृष्णाने हा व्हिडिओ व्हायरल केला. या सगळ्या दुःखाच्या पाठीमागं फक्त आणि फक्त कृष्ण आहे. ह्या गोष्टीचा राग दुष्यंतला येतो आणि दुष्यंत म्हणतो, माझ्या आयुष्यात एकही संकट, एकही गोष्ट तुझ्यामुळे होत नाही, असं होतच नाही. तुझ्यामुळेच माझ्या आईचा एवढा गावासमोर इतका वेळा अपमान झाला. तुझ्याचमुळे माझं स्वप्न अर्धवट राहिलं आणि माझ्या आयुष्यात जर सगळ्यात मोठा शत्रू कोणी नव्हता, पण आत्ता माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा शत्रू तू आणि तूच असणार आहे. असं म्हणत कृष्णाला दुष्यंत बोल लावतो आणि कृष्णा, तुला मी कधीच माफ करणार नाही. माझ्या आयुष्यात तू खूप दुःख दिले, माझ्या आईलाही दिले आणि मलाही. त्यामुळे इथून पुढे तू माझी सगळ्यात मोठी शत्रू असणार आणि एकही दिवस तुला मी आता निवांत शांत बसू देणार नाही. इतके दुःख तुझ्या मागे पाठवणार की तू त्याची कल्पनाही करू शकणार नाही. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन ट्विस्ट आम्ही तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवू. धन्यवाद.